नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तर बघा, तुम्हाला थंबनेल बघून आयडिया झाली असेल की महाराष्ट्रातील बेस्ट इज बेस्ट म्हणजे जे काही ऑल टाईम जे काही स्ट्रॉंग कॉलेजेस म्हणा, प्लेसमेंटच्या दृष्टिकोनानं, कट ऑफच्या दृष्टिकोनानं, तर अशा कॉलेजेसची आपण आज सविस्तर माहिती बघणार आहे. आणि हा व्हिडिओ जे विद्यार्थी MST CET 2026साठी जे विद्यार्थी तयारी करतात अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. तुम्हाला महाराष्ट्रातील IIT NIT सोडून CET थ्रू म्हणजे ज्या कॉलेजेसमध्ये CET थ्रू आपण ॲडमिशन्स घेऊ शकतो असे सर्व कॉलेजेस घेतले. इथे लक्षात. तर बघा, स्टेप बाय स्टेप आपण वन बाय वन कॉलेज बघण्याचा प्रयत्न करूया. तर बघा, आपण फर्स्ट नंबरवर आहे वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट किंवा VJTI माटुंगा मुंबई. एक लक्षात घ्या. आता बऱ्याच लोकांना प्रश्न असेल की बा CUP का बरं नाही, VJTI का बरं. बघा, आता हे जे काही कॉलेजेसची मी रँकिंग ठेवलेली आहे याचा जो काही बेस आहे तो आहे लास्ट इयरचा कट ऑफ. म्हणजे आता तुम्ही यावर्षी एक्झाम देणार आफ्टर दॅट तो सगळं कट ऑफ वगैरे डिक्लेअर्ड होणार. तर मागच्या वर्षी जो काही कट ऑफ होता त्या कट ऑफवरून, आणि मी जो काही कट ऑफ बघितलेला आहे तो कम्प्युटर सायन्स ब्रांचसाठी बघितला आहे. या लक्षात, कारण की मॅक्सिमम लोकांचा जो काही कल राहतो तो कम्प्युटर सायन्स ब्रांचसाठी राहतो. मग अशा कम्प्युटर सायन्स ब्रांचसाठी जो काही कट ऑफ आहे आपण त्या कट ऑफवरच ही रँकिंग घेतलेली आहे. ठीक आहे. आता बघा, CUP आणि VJTI मध्ये तुम्हाला अंतर समजून येईल, 2 मिनिटातच अंतर समजून येते का बरं. तर बघा, हे झालं 2-4 इमेजेस आहे VJTIचे. आफ्टर दॅट बघा, लास्ट इयर कट ऑफ बघा, क्लोजिंग रँक घेतला आपण जनरल ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी 103. म्हणजे जो काही लास्ट विद्यार्थी कॅपराऊंड पहिल्याचा कट ऑफ घेतलेला कॅपराऊंड पहिल्याचा कट ऑफ घेतलेला आहे. जो काही क्लोजिंग रँक होती जनरल ओपन कॅटेगरीसाठी म्हणजे 103 ज्या विद्यार्थ्याची रँक होती तो लास्ट होता. म्हणजे तुम्हाला जर VJTI मध्ये लागायचं असेल आता यावर्षी पण जवळपास असंच राहणार आहे. जो काही सिनेरिओ राहणार आहे 110 होईल, 115 होईल कमी. ठीक आहे. परंतु तुम्हाला जर इथे लागायचं असेल तर लक्षात घ्या, 100च्या आत तुमची रँक पाहिजे, डोक्यात ठेवून चालायचं आहे तुम्हाला. आफ्टर दॅट बघा, इथलं हायेस्ट पॅकेज आहे 54 लाखांचं. जे काही CTC कॉस्ट टू कंपनी राहते 54, आणि मी लास्ट इयरचंच घेतलेलं आहे. आणि इन अँड ॲव्हरेज जर तुम्ही पॅकेजचा जर विचार केला तर 16.35. आणि जो काही इन्स्टिट्यूट टाईप आहे टोटल गव्हर्नमेंट ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट. या लक्षात, टोटल गव्हर्नमेंट आणि ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. आणि ही जी काही सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे तुम्ही बघू शकता उजव्या साईडला खाली सर्वात. ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून मी घेतलेली आहे. त्यानंतर कॉलेजची फीस बघू शकता तुम्ही 86,176. आणि या सगळ्या अवेलेबल ब्रँचेस आहेत इथं. सिव्हिल झालं, एन्व्हायरमेंटल झालं, कम्प्युटर झालं, IT झालं, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल प्रोडक्शन, या सगळ्या तिथे ब्रँचेस अवेलेबल आहेत. ठीक आहे. आता बघा, VJTIला का बरं क्लोजिंग रँक 103 का बरं इतकी रँक कमी होते तुम्हाला 2 मिनिटातच कळते. बघा, याची जी काही फी आहे ती 86,176. आणि जी काही फी घेतली मी ती ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी घेतलेली आहे. येतं लक्षात. त्याच्यामुळे कॅटेगरीवाले जे काही विद्यार्थी राहतात, समजा OBC, ST, SC, ABC यांची फीज याच्यापेक्षाही कमी राहणार आहे. आणि ही जी काही सगळी माहिती आहे आपण ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेली आहे. ठीक आहे. सेकंड नंबर कॉलेज CUP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी पुणे. ठीक आहे. म्हणजे पहिलं VJTI कॉलेज मुंबईचं होतं, सेकंड कॉलेज आहे पुण्याचं. ठीक आहे. हे त्या कॉलेजचे काही ग्लिम्सेस आहे. ठीक आहे. तर बघा, जो काही लास्ट इयरचा कट ऑफ आहे क्लोजिंग रँक जनरल ओपनसाठी 243. म्हणजे तुम्हाला CUPला जर लागायचं असेल तर 243च्या आतमध्येच तुमची रँक पाहिजे. इथं लक्षात. आणि इथला हायेस्ट पॅकेज बघा 52.57, इन अँड ॲव्हरेज 17.19. आणि जी काही इन्स्टिट्यूट टाईप आहे तो गव्हर्नमेंट ऑटोनॉमस आहे. म्हणजे काही पाहायचं कामच नाही. ठीक आहे. आणि जी काही सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे ही तुम्ही बघू शकता त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेली आहे. ठीक आहे. आता बघा, जी काही CUPची फी आहे ती आहे 1,56,464. ठीक आहे. बघा, मी का बरं म्हटलं तुम्हाला VJTI का बरं पहिला नंबर, कारण की VJTIची फी बघा म्हणजे 86,000 होती, म्हणजे नियर अबाउट हाफच आहे ना. त्याच्यामुळे ठीक आहे, प्लेसमेंट या सगळ्या गोष्टी CUP आणि VJTIला कम्पेअरच नाही करू शकत आपण. सगळ्या गोष्टी तिथं पॅरलली आहे. VJTIला ज्या गोष्टी आहे CUPला VJTIला दोन्ही गव्हर्नमेंट ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. परंतु VJTIची जी काही फी आहे कमी आहे, त्याच्यामुळे तिचा जो काही कट ऑफ, जो काही क्लोजिंग रँक आहे तो CUPपेक्षा थोडा. इथं लक्षात तुम्हाला मला काय म्हणायचं. आणि अवेलेबल ब्रांचेस तुम्ही बघू शकता, सिव्हिल, CS, NTC, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन. ऑल आर दीज ब्रांचेस आर अवेलेबल ॲट CUP. आणि जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आपण ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेली आहे. आफ्टर दॅट बघा, सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अंधेरी मुंबई. थर्ड रँकवर हा कॉलेज आहे. ठीक आहे. आता याचा जर
काही तुम्ही ग्लिम्सेस बघू शकता. लास्ट इयरचा जर क्लोजिंग रँक जर बघितला जनरल ओपनसाठी तर 504 आहे. ओके, आणि 52 लाखाचं इथे हायेस्ट पॅकेज मिळालं आतापर्यंत, आणि इन अँड ॲव्हरेज 14.5. आणि हे जे काय हायेस्ट पॅकेज म्हणा, जे काय ॲव्हरेज पॅकेज म्हणा, तुम्ही यांच्या जर ऑफिशियल वेबसाईटवर गेलात, ओके, तर लास्ट इयरचं घेतलेलं आहे मी. ओके, जस्ट म्हणजे आत्ताच समजा काय म्हणू शकतो, आत्ताच त्यांनी डिस्प्ले केलेला आहे. ओके, आणि इन्स्टिट्यूट टाईप जर तुम्ही बघितलं तर प्रायव्हेट ऑटोनॉमस आहे, ॲफिलिएटेड टू द मुंबई युनिव्हर्सिटी. येतं लक्षात. ओके, आफ्टर दॅट जी काही कॉलेजची फी आहे ती 1,98,125. ओके, त्याच्यानंतर तिथं अवेलेबल ब्रांचेस बघा, सगळे टेक ब्रांचेस अवेलेबल आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंग, ENTC अँड कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. बघा, कम्प्युटर इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बघा या दोन ब्रांचेस वेगवेगळे आहेत. येत्या लक्षात, थोडाफार चेंजेस राहतो त्याच्यात. ठीक आहे. सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन वर टेकन फ्रॉम द spit.ac.in. दिस इज द ऑफिशियल वेबसाईट ऑफ SPIT. आफ्टर दॅट बघा CUP झालं, VGTI झालं, हे दोन गव्हर्नमेंट होते. आफ्टर दॅट तिसऱ्या नंबरचं आपण SPIT बघितलं, प्रायव्हेट होतं. चौथ्या नंबरवर परत एक प्रायव्हेट कॉलेज बघणार आहे आपण, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी. बघा, म्हणजे भले हे जर प्रायव्हेट कॉलेजेस राहिलं, जसं SPIT झालं, त्यानंतर PICT झालं, परंतु यांनी जो त्यांचा ऑरा तयार केलेला आहे तो एकदम, म्हणजे त्यांची क्लोजिंग रँक बघा तुम्ही, या सगळ्या गोष्टी थोडाफार तर फीजमध्ये तर फरक राहणारच आहे. ठीक आहे. यू कॅन सी द ग्लिम्सेस ऑफ PICT. लास्ट इयर कट ऑफ क्लोजिंग रँक फॉर द जनरल ओपन कॅटेगरी 791. म्हणजे तुम्हाला PICTला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर 791च्या आतमध्ये तुमची रँक हवी आहे. हायेस्ट पॅकेज 47.28. ओके, इन अँड ॲव्हरेज पॅकेज 10.64. ठीक आहे. ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ॲफिलिएटेड टू द सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. ठीक आहे. अँड द सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आय हॅव टेकन फ्रॉम द ऑफिशियल वेबसाईट ऑफ PICT.edu.in. हे लक्षात. ओके, त्यानंतर बघा कॉलेजची फीज बघा. जनरल कॅटेगरी ओपनसाठी 1,32,570, आणि कॅटेगरी वाईज पण त्यांनी वेबसाईटवर सगळ्या गोष्टी क्लिअर कट तिथं दिलेल्या आहे. ठीक आहे. आता मला फक्त काय ओपनसाठीच घेतलेलं आहे मी, प्रत्येक नाही लिहू शकत. ओके, अँड द अवेलेबल ब्रांचेस कम्प्युटर, ENTC, IT, इलेक्ट्रिकल, AI अँड डाटा सायन्सेस. दीज आर द अवेलेबल ब्रांचेस ॲट PICT कॉलेज. ओके, आफ्टर दॅट वी विल सी द नेक्स्ट कॉलेज अगेन फ्रॉम द मुंबई. ओके, द्वारकादास जे सांघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, विले पार्ले, म्हणजे यांचं ट्रस्ट आहे, विले पार्ले ट्रस्ट आहे मुंबई, आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे गुजराती. ओके, म्हणजे एखादा विद्यार्थी ओके लिंग्विस्टिक मायनॉरिटी गुजरातीमधून जर इथे फॉर्म भरला तर त्याच्यासाठी खूप फायदा आहे, खूप फायदा. यू कॅन सी द ग्लिम्सेस. बघा, आता लास्ट इयर जो काही कट ऑफ आहे, क्लोजिंग रँक आहे 1584. परंतु मी आता काय म्हटलं, लिंग्विस्टिक मायनॉरिटी गुजरातीमधनं जर फॉर्म भरला तर जी काही क्लोजिंग रँक जाते ती 3-3,500च्या जवळपास जातो. ठीक आहे. ही जी काही 1584 जी काही क्लोजिंग रँक आहे ती ओपन कॅटेगरी, जनरल कॅटेगरी यांसाठी. परंतु एखादा विद्यार्थी, येत्या लक्षात तुम्हाला, एखादा विद्यार्थी लिंग्विस्टिक मायनॉरिटी गुजराती असल्यामुळे, एखादा विद्यार्थी समजा गुजराती राहिला आणि त्यांनी त्या जर थ्रू अप्लाय केला सर, तर त्याचे 3-3,500 इथे रँक राहायला पाहिजे. ओके, किंवा त्याच्यापेक्षा जास्तच पण कमी. ठीक आहे. हायेस्ट पॅकेज यू कॅन सी 56 lakh in an average 11.28. Okay, autonomous institute and affiliated to the Mumbai University. इथं लक्षात. ओके, द्वारकादास. यस. नेक्स्ट कॉलेज फीज 2,20,000. प्रायव्हेट असल्यामुळे काही पाहायचं काम नाही, फीज तर जास्तच राहणार आहे. अवेलेबल ब्रांचेस यू कॅन सी कम्प्युटर इंजिनिअरिंग, ENTC, IT, मेकॅनिकल, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, ANML अँड डाटा सायन्स. ओके, भरपूर साऱ्या टेक ब्रांचेस आहे सगळ्या. ठीक आहे. आफ्टर दॅट बघा 6व्या नंबरवर जे काही कॉलेज आहे, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. ठीक आहे. यू कॅन सी द ग्लिम्सेस. बघा, ही एक काय म्हणू शकतो, या कॉलेजची थोडी स्टोरी सांगायची झाली तर इनिशियली प्रायव्हेट ट्रस्टने हे कॉलेज समजा डेव्हलप केलं होतं. आफ्टर दॅट याच्या डेव्हलपमेंटसाठी म्हणजे महाराष्ट्र सरकारने फंड प्रोव्हाइड केला समजा या कॉलेजला. ठीक आहे. त्याच्यामुळे ही जी काही पब्लिक प्रायव्हेट बॉडी समजा आहे आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. इथं लक्षात. ओके, म्हणजे या कॉलेजची पण तुलना तुम्ही म्हणजे जसे गव्हर्नमेंट कॉलेज झालं, CUP झालं, VGTI. ओके, त्यामध्येच होतं. तुम्ही लास्ट इयर क्लोजिंग रँक बघू शकता जनरल ओपनसाठी 1766. बघा, पुन्हा एक यातली एक गोष्ट सांगायची. आता हे कॉलेज सांगलीला आहे. इथं लक्षात, थोडा लोकेशनचा फरक पडला. ओके, हेच समजा जर कॉलेज पुण्याला म्हणा, मुंबईला असतं तर ह्याची क्लोजिंग रँक 250-300 झाली असती, कारण की त्या लेवलचं कॉलेजच आहे. कारण की बरेच विद्यार्थ्यांचा ओढा राहतो की पुण्याला, मुंबईला. ओके, सांगलीच्या लोकेशनमुळे थोडं या कॉलेजची रँक खाली, नाही तर या कॉलेजची पण रेंज तशीच आहे. येत्या लक्षात मला काय सांगायचं. ओके, आफ्टर दॅट हायेस्ट पॅकेज तुम्ही बघू शकता 60 लाखांचं, इन अँड ॲव्हरेज 12 लाख. ओके, बघा इन्स्टिट्यूट टाईप काय, गव्हर्नमेंट एडेड आहे. ओके,
आणि ऑटोनॉमस आहे याच्या लक्षात. आणि मी तुम्हाला याची थोडीफार स्टोरी पण सांगितलेली आहे. आणि जी काही ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे तुम्ही बघू शकता, आपण ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतली आहे. आणि तुम्ही जर कॉलेजची जर फी बघितली तर 86,225, म्हणजे VGTI नंतर जर सर्वात कमी फी जर असेल तर वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. त्याच्या लक्षात 86,000 आहे फक्त 1,00,000च्या आत. आणि समजा जर कॅटेगरी जर असेल ओके तर मग आणखी ती फी जे काय आहे ती कमी होणार. तुम्ही बघू शकता अवेलेबल ब्रांचेस, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन, robotics, electronic engineering. Okay, these are the available branches. Okay, after that we will see the last college. Okay, बघा कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन्स, कर्वेनगर पुण्यातलं कॉलेज आहे. आणि स्पेशली फॉर लेडीज. ओके, स्पेशली फॉर वुमन त्या कॉलेजच्या टायटलमध्येच लिहिलेलं आहे. ओके, आणि यू कॅन सी द सम ग्लिम्सेस ऑफ दॅट कॉलेज. लास्ट इयर कट ऑफ, क्लोजिंग रँक जनरल ओपन कॅटेगरी. ओके, 2319. ओके, आता काय आहे ना, स्पेशली वुमनचं कॉलेज असल्यामुळे याची जी काही रँक आहे थोडी वाढली. ओके, समजा याच्यात बॉईज प्लस मिक्स झालं असतं, क्लोजिंग रँक कमी गेली असतं. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की त्या तशाच लेवलचं कॉलेज आहे हे पण. ओके, पण परंतु स्पेशली मुलींसाठी, लेडीजसाठी गेले असल्यामुळे ते थोडी रँक वाढली. अदरवाईज तुम्ही काही पाहायचं नाही. हॅश पॅकेज बघू शकता 50 लाखांचं, इन अन ॲव्हरेज 13.7. ओके, आणि प्रायव्हेट ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे, ॲफिलिएटेड टू द सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी. अँड द सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आय हॅव टेकन फ्रॉम द ऑफिशियल वेबसाईट ऑफ द कॉलेज. ओके, आणि कॉलेज फीस प्रायव्हेट असल्यामुळे 2,04,436. आणि द अवेलेबल ब्रांचेस बीटेक इन ENTC. ओके, काय आहे ना, भरपूर जण प्रोग्राममध्ये म्हणजे त्यांच्या UG प्रोग्राममध्ये काही बीटेक लावतात, कुठे कुठे बीटेक लावतच नाही ENTC. ओके, एक सेमच गोष्ट आहे. बीटेक कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्स्ट्रुमेंटेशन अँड द मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ठीक आहे, बघा हे जे काही सगळे आपण कॉलेजेस डिस्कस केले, प्रत्येक गोष्टी आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. त्याची क्लोजिंग रँक, ओके, हायेस्ट पॅकेज, ॲव्हरेज पॅकेज, जे काही इन्स्टिट्यूट टाईप आहे तो डिस्कस केला आपण, तिथले आपण फीज डिस्कस केली आणि तिथं असणारे अवेलेबल ब्रांचेस. ओके, आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही सगळी इन्फॉर्मेशन आपण ऑफिशियली वेबसाईटवर जाऊन घेतलेली आहे. म्हणजे मी माझ्या मनाने काही नाही बोलत आहे. ठीक आहे, तर हे सगळे कॉलेजेस होते म्हणजे महाराष्ट्रातले. जसं तुम्ही थंबनेल बघितलं, बाप कॉलेजेस ज्याला म्हणतात. ओके, तर हे सगळे ते कॉलेजेस आहेत. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला सर तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.